13 वर्ष या डिसेंबरमध्ये पूर्ण होते आता 22 डिसेंबरला. तुम्ही 3 टर्म तिसरा टर्म तिसरा टर्म 2012 ते 17, 17 ते 22, 22 ते 27. कोणता पक्ष वगैरे काही राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष कायम एकच पक्ष 2012 म्हणजे आता गट इकडे कोणाचं असतंय, आमदारचं असतंय की कोणाचं असतंय? प्रकाश सोबत बरोबर त्यांचंच काम करतो. 4-5 वर्षाखाली मी येऊन गेलतो त्यावेळेस रस्ता नव्हता झालेला. बरोबर एक टप्प्याने काम निधी बी लागते. हां निधी उपलब्ध करावं लागते. चांगलं सहकार्य वरचं बी लागते. खरी जसं आपल्या गावात लागते तसं वरी बी एखादा पक्ष नेतृत्व आमदार खासदार गरज असते. कारण की कसं आहे, विहिरीत तुम्ही ग्रामपंचायतची माणसं शेतकऱ्यासारखं काम करू शकता. तुम्हाला अगोदर पाण्याची विहीर बघावं लागेल आणि मग शेत म्हणून गाव म्हणजे कसं बरोबर पाणी आपल्या विहिरीत असलं तर आपण देऊ शकतो. हां तर तसं ते भरलेला आड भरलेली विहीर असल्यासारखं नेतृत्व वगैरे असावं आपल्याला, जेणेकरून आपल्या संघ शेत खाली चिकित येईल असं थोडंसं बजेट गोळा करायला ह्याला त्याला लोकवाटा वेगळा. कोणचा समाज जास्त? मराठा समाज आहे. पूर्ण म्हणता येणार नाही पण एस.सी. समाज पण आहे. किती एस समाज 250 मतदान आहे. 250. मराठा समाज किती? मराठा समाज 70%. टोटल एकूण किती मतदान? मतदान एकूण 1250. तुम्हाला कुठं लागलं? आमचं गाव बी असं राजकारणामध्ये भरपूर. सुरुवातीला कसं होतं, काही होतं का सुरुवातीला तुमचे झाडं जास्ती दिसत? आम्हाला असं वाटतं डाऊट की पहिले तुमचे झाडं होत असते ना. महाराणा सर गाव होतं. महाराणा काही नव्हतं गाव नव्हतं. रख 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 करत ते सगळे 10-12 वर्षाचे झाडे. हे जे रोड लांब लांब असं मोठे मोठे दिसत, हे अतिक्रम होते लोकांचे? अतिक्रमण सगळे काढून टाकले. होते का अतिक्रम? सगळ्या पायऱ्या होत्या दारात, सगळं वटे होते. वटे काढले, पायऱ्या काढल्या, कोपरे काढले घराचे. काही अडचणी आल्या, भांडणं बिणणं? लय मोठे मोठे भांडण अनुभव मोठे भांडणं खेळावं लागते. हा तेच म्हणा. म्हणजे ह्या गोष्टी होतात मध्ये काय असं डोक्याचं वेगळं असतं विचित्र भांडण होत असे. त्याचं पण चांगल्यासाठी एक भांडण केलं तर 10 लोक पुन्हा सपोर्ट करणारे सपोर्ट करणारे असतात. पण तुम्हाला गावाचं वाटवं करणाऱ्यासोबत भांडणं खेळावं लागतं ना. तुम्ही जिम्मेदारी गावात चांगलं करण्याची घेतली ना. काय मग कुठंतरी चुकीचं कुणी वागत असं तुम्हाला विरोध करावं लागेल. गप्प बसून कसं नाही. वाईटाला विरोध केल्याशिवाय चांगलं काम तुमच्या हातानं होईल कसं? सगळ्याला जर तुम्ही सगळ्याला समान म्हणल्यावर ते होत नाही. मग तसं कसं सोवर नसतं होत. येलंय दिसायला वन्य जरा दम्या म्हणले पहिलंच असावं. कारण ठाम भूमिका घ्यावं लागते. कुठं एक 8-10 झाडं होते. मी नवीन सरपंच झालो होतो पूर्ण गावात. एक 10 झाडं असते. आता 2,500 आहेत गावाच्या आतमध्ये आणि बाहेर 9,000 लावले. 12,000 झाडं लावले. इससे बहुत गेटअप आधा गेटअप तो इससे एक ट्रॅक्टर पाला निघते रोज सकाळी. झाडून काढू लागतो. सोपं नाही. बरोबर आहे ना. 5 कर्मचारी झाड नुसते झाडाला 5 कर्मचारी. जसं जसं ग्रामपंचायतचं हे होईल तसं कर्मचारी त्यांनी. तुम्हाला कुठं मेन कापड कागद दिसलं का तिला? नाही मध्ये शिरतानीच साफ आहे एकदम स्वच्छ. सुरुवातीपासून कडीपासून निघून जाऊ कानाना कोपरा असा दिसणार. कुठे एकच तोंडापुरतं स्वच्छ केलंय महाग घ्यानं असं. कानाना कोपरा स्वच्छ. तुम्ही तुमचं कुटुंब समजूनच हे करायला. कुटुंब म्हणजे पूर्ण ते भरपूर म्हणजे भरपूर वेळ कुटुंब म्हणूनच आहे. ती भावना ठेवूनच काम करावं लागतं. आमचा समाज काय आहे का नाही? मुस्लिमचं एक घर आहे. एकच. आता ह्यांच्या गावचं वैशिष्ट्य आहे की 70% समाज मुस्लिम. आमचाच समाज आहे. चांगलं आहे ना. मग काय कोणता पण एक समाज असला लवकर तसं नाही काय. समाजाची काही अडचण नाही. कोणत्या समाजात चांगलं काम आवडत नाही मला सांगा. तुम्ही समजा एखाद्या दारात नाली काढलीस ग्रामपंचायतला जाऊन ते म्हणून का नाली का काढायला तुमच्या इथलं झाडून रोज दारातलं काढायला लागलं म्हणून का ते काढायला नाही गावात झाडं लावा. फक्त एवढा डिफरन्स असते. तुमचे थोडं शिक्षित असतात, आमचे लोक त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आमच्या लोकात थोडं कळायला उशीर लागते. तुम्हाला ते शिक्षित असल्यामुळे थोडं लवकर एवढा फरक होतो. चांगले काम करलेले अडाणी माणसाला कळतात की चांगलं करायला आणि उलटा अडाणी माणसं लवकर म्हणतात की हे चांगलं करायला. त्यांना कळतंय, मान्य करतात लोक. जुन्या लोकांना कळतंय. काय वेळेस सरपंच एखादा काम करायला चांगलं तर अडाणी माणूस मला चांगलं करायला. लय शिकलेला असला की त्याला पैसे भेटत शिकलेले लय झालं का त्याच्यामुळे अडाणी माणसं वाईट असं आपला हँडल करता आले पाहिजे. थोडं मेहनतच जास्त.